साक्री पोलिसांची पुन्हा एकदा धडक कारवाई। 2 फॉरेन्सिक पथकांसह मध्यरात्री छापा, एक संशयित ताब्यात। नमस्कार, आपण पाहत आहात नमस्ते महाराष्ट्र। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अंमली पदार्थांविरोधात साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। शेवाळी परिसरातील HP पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या हॉटेल सतलोष पंजाब येथे पोलिसांनी छापा टाकत अंमली पदार्थ जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या कारवाई दरम्यान एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये सिंथेटिक ड्रग म्हणजेच MD आणि तसेच डोडा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। घटनेची गुप्त माहिती मिळताच नमस्ते महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी मनोहर पवार आणि भूषण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत ऑन द स्पॉट घटनेचा आढावा घेतला। ही धडक कारवाई साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत API संतोष मोडे, PSI रौंदळ, PSI अशोक वळवी, PSI बांगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण चव्हाण, साईनाथ पवार, तुषार जाधव, मयूर चौधरी, मंगेश खैनार आणि नम्रता मगर यांच्यासह संपूर्ण पथकाने सहभाग घेत कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि फॉरेन्सिक अहवालानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे। नमस्ते महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह भूषण चव्हाण, साक्री।